नागपूरमध्ये एका औषध कंपनीमध्ये स्फोट झाल्याचं समजतंय। नागपूरच्या यशोधरानगर परिसरामधली ही घटना आहे। या स्फोटामध्ये 5 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येते। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। सरिता, सध्या परिस्थिती काय आहे या भागात? सध्या नियंत्रण आग जी लागलेली आहे, जो काही ब्लास्ट झालेला आहे तो बॉयलरचा आहे, फर्नेसचा आहे, त्या ब्लास्टमुळे जी आग लागलेली आहे ती या आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। जखमी लोक खरंच आत किती आहेत हे सुद्धा सध्या कळलेलं नाहीये। मात्र जेवढे लोक, जी 5 लोक जखमी आहेत, या सर्व लोकांना मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि तिथं सध्या तरी फायर ब्रिगेडच्या जवळ एक 5 गाड्या तिथं आहेत। सरिता, या स्फोटाचं कारण काही कळू शकलंय? आपल्याला जी माहिती आहे ती तिथे अनेक छोटे छोटे युनिट्स आहेत त्या भागामध्ये। उप्पलवाडी असा हा भाग आहे, तिथं वेगवेगळे छोटे छोटे युनिट्स काम करतात। तिथं फार्मास्युटिकल युनिट्सही आहे, केमिकल इंडस्ट्रीज सुद्धा आहे। अशा सर्व इंडस्ट्रीज मध्ये फर्नेसचं, बॉयलरचं काम पडतं आणि ज्या पद्धतीनं स्फोटाचा आवाज आजूबाजूचे लोक सांगतात आहेत आला आहे, त्यावरून असं वाटतं की तिथं एक मोठा बॉयलरचा ब्लास्ट झाला असावा आणि त्यातूनच ही आग लागली असेल। मात्र जोपर्यंत आग शमत नाही आणि पुढचा तपास होत नाही तोपर्यंत खरं कारण काही कळू शकणार नाही। नम्रता। सरिता, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।